वेगवान सातारा. खासदार उदयनराजे भोसले यांनी सहकुटुंब साताऱ्यातील आनंद इंग्लिश स्कूल या ठिकाणी आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी महाविकास आघाडी सरकारवर खासदार उदयनराजे भोसले यांनी जोरदार टीका केली. याआधी राज्यातच नव्हे तर केंद्रामध्ये काँग्रेसची सत्ता होती. अनेक घोषणा त्यावेळी करण्यात आल्या, मात्र या घोषणा मत मिळवण्यापुरत्याच होत्या. मागील 50-60 वर्षाच्या काळात कोणतीही धोरणे राबवली गेली नाहीत. सविस्तर बातमी पहा वेगवान सातारावर. कालच संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांना आवाहन केलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जी संकल्पना होती सर्व धर्म समभावाची, ज्याच्यामुळे स्वराज्याची स्थापना झाली, त्याचबरोबर लोकांचा सहभाग हा राज्यकारभारात असावा, म्हणजेच आपल्या सगळ्यांचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी हा विचार मांडला. थोडक्यात लोकशाहीचा जो पाया आहे तो रचण्याचं काम देखील छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं आणि त्यांना अभिप्रेत असणारी लोककल्याणकारी एक राज्य असावं, लोकशाहीचं राज्य असावं. आणि त्या प्रकारे ज्येष्ठांच्या बाबतीत असेल, महिला माता भगिनींच्या बाबतीत असेल, तरुणांच्या बाबतीत असेल, सर्व 18 पगड जाती असतील, वेगवेगळ्या धर्मातले लोकांच्या बाबतीत असतील, योजना राबवण्यात याव्यात. ह्या अगोदरच्या जे काही काँग्रेसचं सरकार होतं, जे अनेक वर्षापासून ज्यांनी केवळ केंद्रात नाही तर संपूर्ण देशाच्या प्रत्येक राज्यात त्यांची सत्ता होती. स्वातंत्र्यानंतरचा काळ जर पाहिला आपण तर म्हणजे काँग्रेसशिवाय दुसरा कुठला पक्ष नव्हता. पण घोषणा झाल्या, घोषणा अत्यंत चांगल्या झाल्या. गरिबी हटाओ देश बचाओ, जय जवान जय किसान, अत्यंत सुंदर म्हणण्यापेक्षा ह्या घोषणा चांगल्या होत्या. पण ह्या घोषणा फक्त मतं मिळवण्याकरताच होत्या. कारण जर आपण पाहिलं तर गरिबांच्या बाबतीत असेल, जवानांच्या बाबतीत असेल, किसान म्हणजे शेतकरी असेल, किंवा ज्येष्ठांच्या प्रती असेल, महिलांच्या बाबतीत असेल, तरुणांच्या बाबतीत असेल, असं कुठलंही ह्यांच्या काळात गेले 50, 55, 60 वर्ष कुठलंही धोरणं राबवले गेलं नाही. पण गेल्या 10 वर्षापूर्वी ज्यावेळेस परिवर्तन घडलं मोठ्या प्रमाणावर, मोदीजींच्या नेतृत्वाखाली एक चांगल्या प्रकारची महायुतीची सत्ता केंद्रात आणि वेगवेगळ्या राज्यात स्थापन झाली. हे झाल्यानंतर जे काय छत्रपती शिवाजी महाराजांचे त्यांना अभिप्रेत असणारे जे विचार होते ते केवळ म्हणजे ते विचाराचं फक्त घोषणा केल्या नाही, तर ते आचरणात आणि वस्तुस्थितीत आणण्याचं काम महायुती आणि त्यांचे सर्व जे मित्रपक्ष आहेत यांनी सर्वांनी मिळून हे सगळं केलं. आज लोकांना निश्चितपणे प्रगतीच्या मार्गाने जायचं आहे, अधोगतीच्या मार्गाने जायचं नाही. आणि त्यामुळं केवळ सातारा जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात आज महायुतीच्या जे सर्व उमेदवार आहेत, मग एकनाथ शिंदे साहेबांचा गट असेल, अजितदादांचा राष्ट्रवादी असेल, त्याचबरोबर भारतीय जनता पक्ष असेल, मित्र RPI असेल, सर्व मित्र पक्ष असतील, ह्या सर्व ठिकठिकाणी उभा असणाऱ्या सर्व जे काही उमेदवार आहेत ह्या संपूर्ण महाराष्ट्रात, त्यांना मोठ्या प्रमाणावरती प्रतिसाद मिळत आहे. हे आवर्जून या ठिकाणी सांगावंसं वाटतं. आणि हा प्रतिसाद केवळ जो मिळतोय तर त्याचं मूळ कारण म्हणजे की लोकांना झालं म्हणजे कामं दिसतात. लोकांना जे अपेक्षित आहेत ते कामं झालेले पाहायला मिळतात. ह्या उलट आपण बघतोय महाविकास आघाडी, तुतारी चिन्ह असेल, मशाल असेल, त्यानंतर अजून हाताचा पंजा असेल. मला सांगा ना, पंजाच्या तर बाबतीत काय बोलायचं, त्यांच्याकडे होतं तेव्हा त्यांच्या ऐन पीक जेव्हा पक्ष होता त्यांनी काय केलं नाही.
आणि मशालीच्या बाबतीत म्हणजे त्यांची मशाल घेऊन शोधावं लागतं की बाबा त्यांनी नेमकं कामं कुठं केलेत, एक पण काम नाही. आणि तुतारी तर काय वा, एवढ्या वर्ष पवार साहेबांनी तर नुसतं घोषणाबाजी आणि जी खिरापत केली, त्याची तुतारी वाजवली, आम्ही हे करणार ते करणार, केलं काय? आणि ऐन तारुण्याच्या काळात ज्येष्ठ नेते पवारसाहेब हे सध्या केवळ महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशभरात सगळ्यात ज्येष्ठ आहेत. आणि ज्यांनी ऐन तारुण्याच्या काळात ज्यांनी केलं नाही, आज त्यांच्याकडनं अपेक्षा करणं म्हणजे मला वाटते त्यांच्यावरती अन्याय केल्यासारखं होईल. हे आवर्जून या ठिकाणी सांगावंसं वाटतं. आणि महायुती पुन्हा मोठ्या मताधिक्याने सत्तेत येणार आणि जास्तीत जास्त अजून वेगाने लोकांची सेवा करणार. काय वाटतंय या विधानसभेचा निकाल काय? ऑलरेडी लागल्याच जमाय, म्हणजे ह्या काय संपूर्ण जिल्ह्यातल्या सगळ्या महायुतीच्या जागांचा निकाल लागल्याच जमाय. मला वाटतं की आमदार शिवेंद्रराजे हे सगळ्यात मोठ्या म्हणजे महाराष्ट्रात तरी सगळ्यात मोठ्या मताधिक्याने निवडून येतील जिल्ह्यामध्ये महायुती किती जागा? सगळे. काल तावरे साहेबांच्या वर जे आरोप झालेले आहेत पैसे वाटलेल्याचे आणि त्याचा परिणाम पूर्ण महाराष्ट्रातल्या निवडणुकीवर होऊ शकतो का? काही होणार नाही, कारण की असं काही घडलं नाही. हे सगळं दाखवलेलं असतं. समजा मी एका ग्रुपमध्ये बसलोय, मग तुम्ही एखादा येणार ती बॅग आणून ठेवणार आणि मग काढणार, चला फोटो काढा. हे सगळं नुसतं काय त्याला म्हणतात प्लांटेड असतं ना, तशी स्कीम्स असतात. एखाद्याला बदनाम करायचं आणि ऐन निवडणुकीच्या काळात जेव्हा लोकांसमोर जात असताना आपल्याकडं कुठलंही सांगण्यासारखं काम नसतं, तेव्हा मग आपण म्हणजे मग चारित्र्य हनन असेल किंवा मग वैयक्तिक पातळीवर जाणं, हे राजकारणात आता अनेक वर्षापासून मी पण बघत आलेलो, आपण पण पाहिले. बारामतीमध्ये अजित पवारांना मोठं आव्हान दिलेलं आहे. पुतण्याने. काय वाटतंय बारामतीमध्ये काय निकाल लागेल? काय पुतण्यानं स्वतः बारामतीमध्ये अजितदादांना आव्हान दिलंय. काय वाटतंय बारामतीचा निकाल काय लागेल? इम्तियाजभाई मागे नाही दादा निर्भय दादानी काम केलं होते तसं आहे. आता ते ह्यांचं नाव काय ते विजेंद्र पवार. हा योगेंद्र, त्यांनी आयुष्य फॉरेनला काढलं इकडं तिकडं. त्यांनी आपलं तसंच राहावं. ज्यावेळेस काम करायचं होतं त्यावेळेस केलं नाही. आणि ज्यांनी अजितदादांसारख्या व्यक्तींनी काम केलंय, आणि कसं असतं हौशे नवशे गवशी असतात ना, निवडणुकीच्या काळात अनेक लोक उभे असतात. कोणतरी म्हणतं अरे धार तू उभं, मग पवार साहेबांनी सांगितलं तर कोण नाही तर त्याला बळीचा वक्रा केला. एवढंच मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. महाराजसाहेब एकीकडे पवार वाईमध्ये येतात आणि पाडा 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 म्हणतात. कोण? आणि पवार साहेब आणि तुम्ही म्हणता आबादची कॉलर टाईट करा. काय सांग? पाडा कशा करता मला सांगा. पाडा म्हणजे कशा करता पाडा? गद्दारी मकरंद पाटलांनी केली असं त्यांचं. गद्दारी केली. मग 55-60 वर्ष जेव्हा काँग्रेस बरोबर तुम्ही होत्या, घोषणा झाल्या, लोकांच्या कामाची पूर्तता झाली नाही, ह्याच्यावेळी तर मोठी गद्दारी होऊ शकत नाही. गद्दारी कोणी केली? ह्या लोकांनी केली, काँग्रेसनी. पवारसाहेब असतील, सगळे जे अवस्थे होते, लोकांच्या भावनेशी खिलवाड केलाच ना. त्यांनी उत्तर द्यावं त्याच्या संदर्भात. आणि मी काही चिडेपोटी बोलत नाही. त्यावेळेस जे आता जे ज्येष्ठ आहेत ते त्यावेळेस ते पण ऐन तारुणच होते. त्यांचं संपूर्ण जे काही स्वप्न पाहिलं ते स्वप्नांचा भंग झाला. बरोबर नाही ना. आणि जेव्हा आता त्यांच्याकडनं होत नाही, मग अजितदादा असतील, त्याचबरोबर एकनाथ शिंदे असतील, मकरंद असेल, आबा, हे सर्व जेव्हा प्रगतीच्या मार्गाने जेव्हा जातात, किंवा ज्या लोकांनी आपल्याला आशीर्वाद दिलाय त्या लोकांच्या प्रती आपण आदरभाव किंवा काहीतरी त्यांचे कामं झाले पाहिजे ही भावनेने जातात, त्यावेळेस त्यांना गद्दार म्हणायचं. खरे गद्दार ते नाहीत, जे म्हणतात तेच गद्दार आहेत.